कुर्ल्यातील नागरिकांसाठी मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनाची मेजवानी ठरणारा कुर्ला महोत्सव येत्या 15 मेपासून सुरू होत आहे. शिवसेना कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव तब्बल 7 जूनपर्यंत रंगणार आहे. यंदा या महोत्सवाचे 4थे वर्ष असून विविध समाज आणि धर्मातील नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येणाऱ्या 15 तारखेपासून 15 मे ते 7 जूनपर्यंत हा कुर्ला फेस्टिवल या ठिकाणी न्यू रिष्ट डेपो इथे संपन्न होणार आहे आणि 4थं वर्ष जवळपास आहे. आणि ह्या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा आम्ही मोठ्या दिमाखामध्ये हा कुर्ला फेस्टिवल करणार आहोत आणि नक्कीच ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रमसुद्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमसुद्धा, विविध बचत गटांच्या स्टॉलना उत्तेजन देणं, युवकांना प्रोत्साहन देणं, खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रमसुद्धा आणि त्याचबरोबर सामाजिक समरसता ठेवून त्याचं भान ठेवून आणि त्यावर पर्यावरणाचा सुद्धा समतोल या ठिकाणी कशा प्रकारे राखता येईल हे सुद्धा आम्ही या ठिकाणी बघणार आहोत. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आव्हान आपल्या सर्वांना या आत्ताच्या काळामध्ये केलेलं आहे तर त्याचेसुद्धा आम्ही संपूर्ण कॅम्पेनिंग या फेस्टिवलच्या माध्यमातून करणार आहोत आणि नक्कीच त्याच्यामुळे एक चांगला संदेशसुद्धा फेस्टिवलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा नागरिकांपर्यंत आम्ही प्रयत्न करतो. या कार्यक्रमामध्ये उद्घाटन कोण करणार आहेत, कोण मान्यवर या ठिकाणी येणार आहेत, मग ते राजकीय क्षेत्रातले असतील किंवा सामाजिक क्षेत्रातले, चित्रपटसृष्टीतले, त्याविषयी काय किती दिवस काय याच्यामध्ये नक्कीच आपण उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो या कुर्ला विभागातील मान्यवर जे आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असते त्यांच्या शुभहस्ते आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम करणार आहोत आणि त्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री त्यावर सर्वच महाराष्ट्र सरकारतले जे मंत्री महोदय आहेत ते सुद्धा या फेस्टिवलला भेट देणार आहेत आणि त्याचबरोबर विविध मराठी, हिंदी चित्रपटातील नामवंत कलाकार मंडळीसुद्धा ह्या संपूर्ण आपल्या महोत्सवाला भेट देणार आहेत आणि नक्कीच त्याच्यामुळे एक चांगली रंगतसुद्धा या कार्यक्रमाला येते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.